नमस्कार, मी विकास लोहार। मी आपल्यासमोर एक विषय घेऊन आलो आहे, नर्सिंग क्षेत्रात असलेलं आपलं करिअर। माझाच एक अनुभव, मला आर्मीमध्ये भरती व्हायचं होतं आणि योगायोग तेव्हा नर्सिंगच्या जागा निघालेल्या होत्या। मग GNM नर्सिंग न झालेले विद्यार्थी तिथं नसताना मग 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना घेतलं जात होतं। म्हणजेच काय तर नर्सिंग या विषयात प्रचंड करिअर आहे। म्हणजे सामान्य घरातल्या विद्यार्थ्यांना, मुलांना जवळचा आणि कोणाला काही पैसा देऊन नोकरीला लागण्याचा सोपा मार्ग म्हणजे काय तर नर्सिंगच्या माध्यमातून तुम्ही आर्मीमध्ये जाऊ शकता, सेनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही जाऊ शकता, शासकीय सर्व हॉस्पिटल्सला तुम्ही कनेक्ट होऊ शकता। त्याचबरोबर राज्य, केंद्र, जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या सर्व क्षेत्रामध्ये नर्सिंगच्या राखीव सगळ्या जागा असतात आणि याचा प्रचंड तुटवडा आहे। नर्सिंग झालेल्या विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा बघायला मिळतो आणि ज्या विद्यार्थ्यांचं नर्सिंग झालंय ते खास करून मोठ्या शहरांमध्ये जास्त करून जातात, कारण तिथं मोठं चांगलं राहणपानही तिथं असतं, खानपानाचं चांगलं असतं आणि तगडा पगारही असतो। म्हणजे सरकारीपेक्षा खासगीला जास्त प्राधान्य दिल्याचं असं लक्षात येतं मोठ्या शहरांमध्ये। आता नुकताच इस्रायल राष्ट्रामध्ये रिक्वायरमेंट निघाली होती, ती भारतामधून आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधून त्यांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की इस्रायलला चांगल्या पगारावर जॉब आहे। असे अनेक क्षेत्र आहे की तिथं मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र नर्सिंगचे विद्यार्थ्यांचा प्रचंड तुटवडा आहे। हे सरकारी क्षेत्रातल्या अडचणी आहे, खासगी तर विचारायचंच काम नाही। आमच्या परिसरातल्या आजूबाजूच्या अनेक हॉस्पिटलांच्या मागण्या असतात। सांगायचं तात्पर्य काय तर नर्सिंग मध्ये शिक्षण घेणं म्हणजे तुम्हाला तुमच्या करिअरची लगेच सुरुवात करणं, म्हणजेच नर्सिंगला ऍडमिशन घेणं। किती वर्षाचं आहे तर 3 वर्षाचं आहे। म्हणून याला शासनाने 100% शिष्यवृत्ती सुद्धा लागू केली आहे, खास करून ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी। मात्र आम्हाला माहितीच नाही नर्सिंग म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे काय। तर मला वाटतं सर्वांनी एकदा त्याचा अभ्यास केला पाहिजे, सर्चिंग केलं पाहिजे। SC, ST, NT, OBC मुलींसाठी खास करून 100% शिष्यवृत्ती आहे। जितकी फी तुम्ही कॉलेजला अदा करतात तेवढीच शिष्यवृत्ती शासन तुमच्या खात्यावर जमा करतं। तर SC, ST मुलांनाही 100% शिष्यवृत्ती आहे। NT, OBC मुलांना 25,000 रुपये शिष्यवृत्ती शासन जमा करतं। म्हणून आपल्या ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना मी आग्रह करेन की 12वी झाल्यानंतर तुम्हाला खऱ्या करिअरची सुरुवात करायची असेल तर GNM पासून करा, कारण GNM झाल्या तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकता। अन्य क्षेत्रात जाण्यासाठी भरपूर पैसा खर्चही करावा लागतो, वेळही द्यावा लागतो आणि आम्हाला आमचं वयही पळत असतं, कमी होत असतं। आणि या नर्सिंगच्या माध्यमातून तुमचं नर्सिंग झाल्या तुम्हाला कोणावरच आधारित राहायची गरज पडत नाही, तर तुम्ही दुसऱ्याचे आधार बनता। म्हणून नर्सिंग हे मोठं करिअर क्षेत्र आहे। विदेशात प्रचंड मागणी आहे, आपल्या देशात तर आहेच आहे। विदेशात गडगंज पगारावर नोकऱ्या आहेत। म्हणून आपण 12वी पास विद्यार्थ्यांना, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो। म्हणून एकदा नर्सिंगचा अभ्यास करा आणि नर्सिंग विषयात प्रवेश घ्या। धन्यवाद।